रामकृष्ण हरी सज्जन हो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठावर आपण विवेचन करत आहोत. आजचा अभंग क्रमांक 9 आहे. या अभंगामध्ये नाथ महाराजांनी जरा राग समोरच्या श्रोत्यांना जे विचारायला आलेत नाथ महाराजांना त्यांना अगदी चांगल्या शिव्याच दिल्यात असं म्हणा की तुम्ही म्हणाल की संतांनी शिव्या देतात आणि संतांनी शिव्या द्याव्यात का, तर त्याचं उत्तर आहे होय. कारण अधिकार तैसा करो उपदेश, साहे ओझे त्यास तयचे देव. समोरचा जर अधिकारी अधम असेल, त्याला जर सभ्य भाषेमध्ये चांगल्या भाषेमध्ये कळत नसेल आणि एकदा दोनदा सांगून झालेला आहे तरी तेच तो विचारतो आहे, सुधारण्याचा काहीही प्रकार नाही, तर मग संतांना देखील सात्विक आणि तात्विक राग येतो, त्याच्या हिताचा राग येतो, त्याच्या हिताची कळवळा त्यांना असते आणि म्हणून संत त्याच्या भाषेमध्ये त्याच्या पातळीवर खाली उतरून त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात. याला अधम श्रोता आणि त्याला केलेला हा उपदेश आहे. कारण लाथो का भूत बातों से नहीं मानता. भूताला लाथ मारली तरच त्याला कळतं, ती बात सांगून तोंडी सांगून नाही कळत. तेव्हा अनेक अभंगामध्ये अनेक संतांनी वेगवेगळ्या शिव्या दिल्यात. काही शिव्या तर इतक्या अश्लील आहेत की काही लेखकांनी तिथे टिंबटिंब करून सोडून दिला आहे तो विषय. छापायचं सुद्धा त्यांनी धाडस केलेलं नाही. अशा प्रकारचे अभंग आहेत काही. आणि काही अभंग सगळीकडे चालतात. सांगता नायकती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील तुकाराम महाराज. अनेक अभंग आहेत. आत्ता आपण जो समोर घेतलेला अभंग आहे तो आहे 9व्या क्रमांकाचा हरिपाठातला. काय म्हणतात नाथ महाराज ऐका. भक्ती विन पशो कशासे वाढला, भक्ती विन पशो कशासे वाढला. महाराज म्हणतात जर भक्तीच करीत नसेल, आईवडिलांची नाही, देवाची नाही, धर्माची नाही, कोणाच्या एखाद्या रुग्णाची नाही, तर मग तू वाढलाच कशाला. पशु आहे हा, पशु आहे नाथ महाराज म्हणतात. म्हणजे सुरुवातच त्यांना अशी त्याची हलक्या शब्दाने केलेली आहे. भक्तीविन पशु, हा पशु आहे, हा माणूस नाही. हा कशाला वाढला आहे हा. सटविने नेला कैसा नाही, याला सटविने का नाही नेला 5व्या दिवशी, असं नाथ महाराज रागावून सांगतात. काय माय गेली होते भूतापासे. दुसरं चरण तर किती खालच्या पातळीवर नाथ महाराज सटकवलं आहे त्याला. काय तुझी माय भूतासपाशी गेलती काय. हरी नये मुखासे अरे मुढा. ही एक सज्जनांची ज्ञानी लोकांची त्यांना दिलेली एक शिवी आहे. सभ्य शिवी त्याला आपण म्हणून. हे मूर्खा ही सगळ्यात मोठी शिवी. शांत माणसं आणि सभ्य माणसं अशी शिवी वापरतात, कारण ते जास्त खाली जात नाही. पण नाथ महाराज मात्र या अभंगामध्ये अगदी त्याच्या पातळीवर जाऊन त्याशी बोलतात. काय माय गेली होती भूतापाशी. हरी नये मुखासी अरे मूर्खा. हरी तुझ्या तोंडी येत नाही, हरी हरी म्हणत नाहीस. पातके करेता पुढे आहे पुसता. 4 वेळा तुला सांगून झालं तरी जे नाही ते पातकं करतच राहतोस तो. दारू काय पितो, बायकोला काय मारतो, नाही लबाड काय बोलतो, आणि पुन्हा मला विचारलं तो की मला सुधारायचं सांगा म्हणून. काय उत्तर देता होशील तो, पुढे तुला भोगावं लागेल ते. ही जे पातकं करतोयस ना, पातके करिता पुढे आहे पुसता, तुला कोणीतरी विचारणार आहे. स्वर्गामध्ये यमाच्या पुढे तुला झाप द्यावा लागेल. काय उत्तर देता होशील तो, तिथे काय उत्तर देणार आहेस तो. फटके मारतील, अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. 4थ्या चरणात महाराज म्हणतात अनेक यातना. टोचतील काय, जिभेला चटके देतील काय, नाना प्रकारच्या यातना यम करवतील तुला. तिथं कोण सोडवणार तुला. एका जनार्दने सांगत आहे तोंडे. नाथ महाराज म्हणतात अरे मी तुला तोंडाने सांगतोय, खरं तर लाथाने हाणायला पाहिजे,
पण तितक्या खालची मर्यादा आम्ही गाठणं जरा बरं नाही वाटत. म्हणून तुला तोंडाने सांगतोय, तोंडात देऊनसुद्धा नाही सांगत, तोंडाने सांगतोय माझ्या. एका जनार्दने सांगत आहे तोंडे, आहा वाचा रडे बोलताचे. आहा हा, अरे तुझ्याशी बोलताना सुद्धा माझी वाचा रडते, नको नको वाटतंय बोलायला, अंग थरकाप सुटतंय. कधी सुधारणार तुम्ही? अरे कधी माणसं होणार तुम्ही? तुम्ही देव माणसं तर लांबची गोष्ट आहे, माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, हे 50% मार्क आहेत. तुमचं माणूस पण कधी जागं होणार? शहाणपण तर ते लांब पुढची गोष्ट आहे. वाईट वाटतं रे बोलून. हा, वाजत असे बोंब कोणी नायकते कानी, हरी हरी न म्हणे तया थोर झाली हानी. दुसऱ्या अभंगात एका महाराज म्हणतात, संत म्हणतात की बाबा रे, बोंब मारून मारून आम्ही थकलो. हरी हरी न म्हणे तया थोर झाली हानी. फार मोठी हानी आहे आयुष्यातली. त्यांनी भक्ती केली नाही ना, त्याच्यासारखी हानी दुसरी नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं तेच व्यास महर्षीने सुद्धा असं म्हटलं आहे, ऊर्ध्व बाहू विरोम्यहम न कश्चित शृणोती माम. व्यास महर्षी म्हणतात, मी वर हात करून बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय, बाबा रे, धर्मप्रमाणे आचरण करा, धर्म करा, भक्ती करा, देवाचं नाम घ्या, पण न कश्चित शृणोती माम, कोणी माझं ऐकत नाही. असं अनेक संतांनी, महर्षींनी, सगळ्यांनी खेद व्यक्त केला आहे. आणि म्हणून त्यांना हे खालच्या पातळीसुद्धा यावं लागतं. आणि त्यांना खालच्या पातळीवर काय यायचं, तर खाली ते बुडलेले आहेत. बुडते हे जन देखवे ना डोळा, येतो कळवळा मनोनिया. तर ते बुडत चाललेले आहेत. आता बुडतायत म्हणल्यानंतर 4 पायऱ्या उतरून आपण सुद्धा त्यांना काढायला पाहिजे ना. म्हणून त्या खालच्या पातळीला गेल्याशिवाय त्यांना वर ओढता येत नाही. म्हणून संतसुद्धा बऱ्याच वेळा खालच्या पातळीला जातात. त्याचा उद्देश असा असतो की त्यांना वर काढायचं असतं, त्यांना माणसामध्ये आणायचं असतं आणि त्यांना देव माणूस करायचं असतं. अशा प्रकारचे परोपकारी संत नाथ महाराज उपदेश करताना या अधमश्रोत्यांना सांगतात की बाबा रे, तुम्हाला पुढे फार वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे, तर तुम्ही हे नीट ऐका. आणि याच जन्मात ते ऐकायची सोय आहे, सुधारायची सोय आहे. दुसऱ्या कोणत्याही योनीमध्ये ही सोय नाही आहे. देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी दिलेला आहे, हरिनाम घेण्यासाठी दिलेला आहे. याचा वापर करा, नाही तर परिणाम फार गंभीर आहेत. अशा प्रकारचा लाल दिवा लावून नाथ महाराजांनी इशारा दिलेला आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.